वन लेट्स प्ले. आणि इथे मात्र सामन्याला सुरुवात होतीये. पहिला बॉल फुलटॉस होता, फ्लिक केलाय आणि बॉल पोहोचलाय शॉर्ट फायनल क्षेत्रामध्ये. कुठलीही धाव प्राप्त होणार नाही. पहिला बॉल डॉट आहे. आशिष आणि अतुल ही जोडी मैदानावरती आहे. पहिला बॉल डॉट आलाय. आशिष आझाद आणि अतुल साळुंके अशी जोडी तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. गोलंदाज संयम आहेत. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल होता. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. एकच धाव प्राप्त होईल आणि एका धावेसोबत मात्र या डावाचा सेरिगनेशन झालाय. सुरुवात झाली आहे या डावाला. असं म्हणतात ना की 1 इज ऑलवेज ग्रेटर दॅन 0. शून्यापेक्षा 1 केव्हाही चांगला. एक धाव धावपलकावरती आहे. यावेळेस देखील सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पॅडवरती हा बॉल रॅप झाला होता. कदाचित बॅट सोबत देखील संपर्क होता आणि षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. एक धाव धावपलकावरती. स्ट्राईक एंड वरती अतुल साळुंके यांना आपण पाहतोय. आशिष आझाद आणि अतुल साळुंके ही जोडी मैदानावरती. गोलंदाज संयम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. पुढचा बॉल यावेळेस देखील स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉलला खेळत. कन्व्हिन्सिंग स्ट्रोक नव्हता. यावेळेस देखील एक धाव प्राप्त होईल. विकेट किपर लेग बाईज. येस इट इज फ्रॉम लेग बाईज. कन्फर्म बाय मिस्टर सादिक राजापूरकर. वी हॅव 3 मॅच ऑफिशियल्स. मिस्टर मुन्ना पठाण, मिस्टर सादिक राजापूरकर, मिस्टर प्रशांत सूर्यराव. यावेळेस देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न. शॉर्ट फायनल क्षेत्रामध्ये बॉल पोहोचलाय आणि एक धाव यावेळेस प्राप्त होईल. धावपलकावरती धावा आहेत 3 रन विदाऊट लॉस ऑफ एनी विकेट. सावध सुरुवात पाहायला मिळते. स्टेडी स्टार्ट क्रिकेटिंग लँग्वेज मध्ये जर बोलायचं झालं तर स्टेडी स्टार्ट तुम्हाला पाहायला मिळेल. बॅटिंग करणारी टीम अर्थात HRM मॅव्हरिक संघाची स्टेडी स्टार्ट तुम्हाला पाहायला मिळते. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र ऑन साईडला खेळत. अगदी मिडॉनचे खेळाडू थोडेसे मूव्ह झाले मिड विकेटच्या दिशेने. तोपर्यंत एक धाव प्राप्त होईल आणि षटक क्रमांक 1 ची समाप्तीची घोषणा पंचांनी केली आहे. तोपर्यंत 4 धावा धावपलकावरती आहेत. 4 विदाऊट लॉस. स्टेडी स्टार्ट फॉर HRM मॅव्हरिक्स. 4 विदाऊट लॉस. चला षटकाच्या मध्ये जास्त अतिरिक्त वेळ घेऊ नका ही विनंती आहे. 6 षटकांचे सामने आपण खेळतोय. 4 विदाऊट लॉस. मे बी देर रिक्वायर्ड अनदर बॅट. विनंती आहे कारण प्री मान्सून सीझन सुरू आहे आणि त्यामुळे थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. मान्सून पूर्व सरी प्री मान्सून सीझन देखील आपण त्याला म्हणू शकतो आणि त्या मात्र कोसळताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे थोडीशी काळजी घेणं सर्वांनी गरजेचं आहे. स्वाभाविक आहे. साकेत बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल यावेळेस आपण पाहतोय ऑन साइडला स्लॉग स्वीप केलाय आणि बॉलला पाठवलंय काऊ फेजला सीमारेषच्या पलीकडे. अप्रतिम फटका. पिकअप शॉट. षटकार.
चला नवीन बॅटर मैदानावरती दाखल झाले. तीन नेट नंबर 3 वरती यावेळेस मात्र डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. हाफ ट्रॅकर बॉल होता. ऑन साइडला प्रहार करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या आतमध्ये आणि बॉल क्लीन बोल्ड. इथे मात्र फलंदाज झालेत, प्लेड ऑन झालेत आणि इथे आले विकेट. बलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. संजय बॅटचं एज लागले. थर्डमॅन रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. शॉर्ट थर्डमॅन रिजनला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, तोपर्यंत बॉलला रोखतील. एका धावेची संधी दोनही फलंदाजांकडे होती आणि अतिशय सहज एक धाव त्यांनी कंप्लीट देखील केलेली आहे. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती. 20 लॉस ऑफ द 2 विकेट. ओव्हर नंबर 3 इज प्रोग्रेस. 20 लॉस ऑफ द 2 विकेट. पुढचा बॉल स्टेप आउट झाले होते जितेंद्र गौर, परंतु बॅटवरती बॉल व्यवस्थित आला नाही. काऊ फेजला बॉल ट्रॅव्हल झालाय आणि एक धाव प्राप्त होईल. जितेंद्र गौरकडे पाहिल्यावरती केविन पीटरसनची आठवण होते, तेवढी हाईट आहे त्यांची. टॉलेस्ट क्रिकेटर केविन पीटरसन आपल्या सर्वांना माहिती आहे. ज्यावेळेस अगदी बॅट स्विंग खूप वेगानं झालं, परंतु लाईन टोटली मिस केली फलंदाजाने आणि हा बॉल देखील डॉट आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 21 लॉस ऑफ द 2 विकेट आफ्टर कम्प्लिशन ऑफ 3 ओव्हर. 21 लॉस ऑफ द 2 विकेट. चला विनंती आहे, स्पीडअप करणं गरजेचं आहे. आपलं जे शेड्यूल आहे ते डिलेइंग आहे आणि त्यामुळं आपण सर्वांनी थोडीशी घाई करणं अनिवार्य आहे मित्रांनो. याची नोंद सर्वांनी करून घ्या. वी हॅव डिलेइंग शेड्यूल ऑलरेडी. 21 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आदित्य बॉलिंग ट्रॅकवरती जितेंद्र गौर आणि जगजित सिंग ही जोडी मैदानावरती आहे. पहिला बॉल डॉट पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. टॉस ज्यावेळेस संपन्न झाला त्यावेळेस कॅप्टनचं ओपिनियन असं होतं की फ्लॅट विकेट आहे आणि या विकेटवरती धावा आहेत. त्यावेळेस मात्र लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये हाफ व्हॉलीबॉल सरळ बॅटने प्रहार केलाय आणि बॉलला पाठवलंय 6 धावेंकरता. अप्रतिम फटका डाऊन दी ग्राउंड, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, सिक्सर. अप्रतिम स्ट्रोक आपण पाहिला. नेत्रदीपक क्लासी स्ट्रोक जितेंद्र गौर यांच्या बॅटमधून षटकार आलाय. हा व्हॉलीबॉल त्यावरती आक्रमण.
ज्यावेळेस देखील ऑन साईडला बॉल ट्रॅव्हल करतोय. अगदी काऊ फेज मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तोपर्यंत इझी सिंगल देअर अवेलेबल अँड इट्स कम्प्लीट ऑलरेडी. नाव स्कोर मूव्स ऑन 28. लॉस ऑफ द 2 विकेट. ओव्हर नंबर 4 इज प्रोग्रेस. पुढचा बॉल ऑफ्टनच्या बाहेर होता आणि वेल लेफ्ट केलाय. डॉट बॉल आहे. 28 लॉस ऑफ दी 2 विकेट. जगजित सिंग आपण पाहतो स्ट्राईक एंड वरती. 28 धावा धाव बलकावरती आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 28 लॉस ऑफ दी 2 विकेट. आणखी एक बॉल वाईड आता तुम्हाला पाहायला मिळेल. अवांतर धाव या ठिकाणी प्राप्त झाली आहे. वन मोर एक्स्ट्रा ॲडेड इन द टोटल. नाव स्कोर मूव्स ऑन 29 लॉस ऑफ दी 2 विकेट. ज्यावेळेस आक्रमण केलंय काऊ फेजला आणखीन एक बॉलला फेकून दिलंय सीमारेषच्या पलीकडे. षटकार 6 धावा. आहेत. ज्यावेळेस देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न. हवेत बॉल. क्षेत्ररक्षक होते उपस्थित परंतु बनलेत फक्त दर्शक. काऊ फैजच्या डोक्यावरून आणखी एका बॉलला पाठवलंय सीमारेषच्या पलीकडे. स्कोर झालाय 41 41 आफ्टर कम्प्लिशन ऑफ 4 ओव्हर 41 लॉस ऑफ द 2 विकेट. तुम्हाला पाहायला मिळते. डाऊन दी लेग हा बॉल वाईड बॉल पंचांनी कॉल केलाय. अवांतर धाव या ठिकाणी प्राप्त होईल. वन मोर एक्स्ट्रा ॲडेड इन द टोटल. नाव स्कोर सो फार 43 लॉस ऑफ द 2 विकेट. षटक क्रमांक 5 मार्गस्थ आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 43 दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. लिडिंग एज हवेमध्ये बॉल. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल टिपतील आणि आली आहे सफलता. विकेट. फलंदाज बाद.
यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न नवीन फलंदाजाने केलाय, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. नवीन फलंदाज अमीर मैदानावरती दाखल झालेत. 43 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अमीर खान मैदानावरती आहेत. यावेळेस देखील हवेत बॉल उंच गेला, क्षेत्ररक्षक बनतील फक्त दर्शक. अमीर खान छा गए आणि पहिला बॉल फेस करताना अडखळले, परंतु पुढच्याच बॉलवरती आक्रमण त्याने केलंय. षटकार. धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 50 लॉस ऑफ द 3 विकेट. गोलंदाज संयम बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. 1.5 षटकांमध्ये 12 धावा खर्च करून एक सफलता संयम यांच्या नावावरती आहे. किफायती गोलंदाजी संयम यांची पाहायला मिळाली आहे. यावेळेस देखील आक्रमण केलंय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, हवेत उंच बॉल, क्षेत्ररक्षक शर्तीचे प्रयत्न त्याने केलेत आणि एक धाव तर कंप्लीट झालेली आहे. चेक केलं जाईल. यस, तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून चेक केलं जाईल. थर्ड अंपायर विल बी चेक. प्रशांत सूर्यराव टीव्ही अंपायर आता ऍक्शन मध्ये असतील. चेक केलं जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. येस, डिसिजन पेंडिंग फॉर बाउंड्री चेक. तर सेफ असणार आहे. एकच धाव तिथे प्राप्त झाली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. क्षेत्ररक्षकाचं कौतुक केलं पाहिजे. ऍक्शन रिप्ले देखील तुम्हाला पाहायला मिळेल आपल्या स्क्रीनवरती. सेफ होतं तिथं, क्षेत्ररक्षक पूर्ण हवेमध्ये होते ज्यावेळेस त्याने बॉल रोखला. त्यावेळेस यावेळेस अप्रतिम फटका. व्हॉट अ शॉट दॅट इज. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बॉलला पाठवलंय सीमारेषच्या पलीकडे. अप्रतिम नेत्रदीपक फॅब्युलस स्ट्रोक, सिक्सर. सज्ज आहेत. धावपलकावरती धावा 57. 57 लॉस ऑफ द 3 विकेट. दिस इज लास्ट ओव्हर इज इन प्रोग्रेस. फुलर लेनचा बॉल होता. फटका चांगला आहे. स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक धाव प्राप्त होईल. 58 धावा धावपलकावरती आहेत. 58 इजी डबल दियर. 60 धावा धावपलका इजी डबल दियर. 60 धावा धावपलकावरती आहेत. 60 लॉस ऑफ द 3 विकेट. 2 डिलिव्हरीज रिमेनिंग इन दिस इनिंग. 2 लिगल डिलिव्हरीज. यावेळेस देखील फटका हवेमध्ये होता. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने गेले. सेल टिपतील आणि आली सफलता. विकेट. फलंदाज बाद. एमटी ब्रदर्स 11 आणि पुणे पायोनियर्स बोथ द कॅप्टन प्लीज कम फॉर द टॉस. लगेच आपण टॉस साठी या. एमटी ब्रदर्स 11 आणि पुणे पायोनियर्स. नवीन फलंदाज राहुल श्रीवास्तव आता मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतील. संघाचे ओनर देखील आहेत. टीम ओनर अँड ऑल्सो कॅप्टन. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल. इथे मात्र धावबाची संधी आहे आणि वाव, जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. शेवटच्या बॉलवरती बाईची सिंगल उपलब्ध झाली आहे आणि स्कोर पोहोचलाय.
चला टॉस साठी या विनंती आहे एमटी ब्रदर्स 11 आणि पुणे पायोनियर्स. ऑन साइडला खेळतला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक उपस्थित, परंतु घडलंय काय? अंपायर सिग्नल नो बॉल. पहिल्या बॉलवरती मी म्हणेन इथे सुवर्ण संधी होती बॅटरला आउट करण्याची, परंतु त्यावरती आपण पाहतोय ओव्हर स्टेपिंग झाली असावी आणि त्यानंतर आपण पाहतोय नो बॉलचा इशारा आपल्या परत पोहोचलाय. 1+1 अशा 2 धाबा धावफलकावरती जोडले जातील. धाव घेतली नाहीये, माफी असावी. त्यामुळे फक्त आणि फक्त सिंगल मिळणार आहे, ते देखील एक्स्ट्राच्या स्वरूपात. फ्रीडचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. फुल टॉस बॉल, मेजवानी होती, पाहायचं आहे दोन्ही हाताने स्वीकारले का? पहिल्या बॉलवरती मी म्हणेन जीवनदान मिळालाय आणि आता जखमी वाघ मैदानाच्या मध्ये डरकाळी फोडतोय. बॉल सीमा पार, षटकार. धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. अजून एक चांगला फटका लॉंग ऑनला, स्टेट डाऊन द ग्राउंड, ओव्हर द बॉलर हिट. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सेकंड इन अ रो, सिक्सर. बचावला गेला आणि तदनंतर आपण पाहतोय षटकार आणि पुन्हा एकदा षटकार. ड्राईव्ह केलाय, फटका चांगला, एक्स्ट्रा कव्हरला खेचला, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, शोधलाय गॅप, लावलाय मॅप, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 2 षटकारानंतर आलाय हा चौकार. बॉल सीमा पार, 4. धावफलक आता वेगाने पुढे सरकत असताना टीमची टोटल आतापर्यंत 17. अजून एक चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक पोहोचेल का नाही? बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती मी म्हणेन जर ओव्हर स्टेपिंग झालं नसतं तर कदाचित हा षटकारांचा पाऊस पंधराच्या आतमध्ये पडला नसता. पुन्हा एकदा बॉल सीमा पार, षटकार. षटकारानंतर हलक्या हाताने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न होता. आय थिंक एक सिंगल इथे मिळेल आणि सिंगलच्या साथीनं धावफलक देखील पुढे सरकत असताना ट्वेंटी 24 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. तीन ऑफिशियल पंच आपल्याला जोरू पार मिळतील. प्रशांत सूर्यराव सर जे या स्पर्धेला लीड करतात, त्यांच्या साथीनं राजा सर आणि आमचे मुन्ना पठाण सरांना आपण पाहतोय. हलक्या हाताने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न, ऑन साईडला मिडॉनला क्लिअर करत असताना बॉल डीप मध्ये चाललाय. सिंगल तिथे मिळेल आणि सिंगल वरती थांबावं लागत आहे. धावफलक पुढे झाला कारण अगदी त्याच्या जवळून बॅट फिरली होती आदित्यची, त्यामुळे अंपायर सिग्नल बाईकच्या स्वरूपात सिंगल इथे मिळतीये. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं पावसाचा धो पाऊस जरूर पडला, परंतु आता या ओव्हरमध्ये कुठेतरी त्याच पावसाला आळा घालण्याचं काम केलंय मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 2 घेऊन गुरुदास तुम्हाला पार मिळेल. जितेंद्र इथे फटका चांगला आहे, धावा देखील चांगल्या मिळतील. बॉल चाललाय लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर.
की सिंगल येथे मेल. हेच तर क्रिकेट आहे, जिथे मात्र आपण पाहिलं चांगला चेंडू होता, त्याला मात्र प्रॉपर बॅटवरती घेतला, बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडला. आणि आता इथे मात्र खराब चेंडू फुलटॉस बॉलचा समाचार घेता आला नाहीये, त्यामुळे येतो आहे एक चिकी सिंगल. धावफलक पुन्हा एकदा आता पुढे सरकत असताना 62 धावांचं टार्गेट आहे. या वेळेला देखील मागचा पाय वाकवला, षटकार दाखवायचा होता, नाही जमलं. बॅटम पॅडच्या मधनं बॉल निघून चालला स्थिरक्षकाच्या हातामध्ये. दरम्यान षटक क्रमांक दुसरा संपन्न झालाय आणि 2 षटकाच्या अंती टीमची टोटल जाऊन पोहोचली स्कोरबोर्डवरती आतापर्यंत 34 धावा धावफलकावरती जोडले गेले. अजूनही 24 बॉल 28 धावांची गरज. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून आपण पाहतोय या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. गौरवजी साबंत, प्रथमेशजी परब, ओमकार साबंत कॅमेरामॅनच्या भूमिकेत तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. मिलन पाटील असतील आणि खरं तर त्यांच्याच माध्यमातून क्वाट विथ क्लॅरिटी या ब्रीद वाक्यासह ही स्पर्धा कव्हर केली जाते. की स्पर्धा निर्विघ्नपणे पार पाडू दे. श्रीफळ देखील वाढवलंय. पावसाच्या थेंब थेंब तर पडतात, परंतु चला स्पीडअप करा. बघा पंच आम्हाला वाण करतात, पंच आमच्यापर्यंत इशारा करतात की अधिकचा वेळ खर्च करू नका. परंतु एक गोष्ट आपण नोटीस केली आहे प्रथमेशजी, खरं तर पावसाचा सीझन आता स्टार्ट होणार आहे, परंतु स्वामी स्पोर्ट्स आमचे प्रशांत सूर्यराव यांच्या माध्यमातून बॅट देखील या मैदानावरती पोहोचलेत पावसाळी सीझनचे. त्याचा देखील उल्लेख व्हायला हवा, कारण यंदाच्या सीझनमध्ये स्वामी स्पोर्ट्सच्या माध्यमातून बऱ्याचशा खेळाडूंनी मी म्हणेन बऱ्याचशा स्पर्धा देखील गाजवल्यात, यात तिळ मात्र शंका नाही आहे. मग आमचे रियाज मामू शेख यांचं आगमन झालं, त्यांचे मनपूर्वक स्वागत. गरिबांची कैवारी म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांचं इथे आगमन झालं, त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. षटक क्रमांक 3 गोलंदाज आमिर खान. फटका चांगला, एक्स्ट्रा कव्हरला, गॅप मोठा नाही, धाबांचा तोटा, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती तुम्हाला पाहायला मिळेल. आता वेगाने पुढे सरकत असताना 41 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 28 धावांची गरज होती. टॉप गिअरवरती बॅटिंग केली आहे अमी मुंबईकर या संघाच्या माध्यमातून. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर टॉप गिअरवरती दोन्ही बॅटर बॅटिंग करतात. एका बाजूला आपण पाहतोय आदित्य, तर त्याच्या साथीला नितीन. बॅकफुटला गेले, हलक्या हाताने बॉलला ढकललाय, धाव घेण्याचा प्रयत्न करतायत आदित्य. त्यांना स्ट्राईक हवी आहे, परंतु मिळेल ती. सिंगल देखील घेण्याचा प्रयत्न होता, परंतु थांबवलंय. धाबे ते मिळणार नाहीये, त्यामुळे आपण पाहतोय पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती होत असताना. इथे अजून एक फटका चांगला आहे, परंतु हा फटका फर्स्ट लागे काय लॉंग ऑनला खेळाडू जज करतोय, त्याच्या उंचीचा तो फायदा घेऊ शकला नाहीये. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मागील बॉलवरती आदित्यला मी का थांबवलंय याचं प्रात्यक्षिक उदाहरण दिलंय मैदानाच्या पदे नितेश. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. तो मॅच दोन्ही बॅटरची बॅटिंग आवडली असेल ना, तर एकदा जोरदार टाळा व्हायला हरकत नाहीये. गोरदास सज्ज होतोय. हलक्या हाताने बॉलला ढकललाय. दरम्यान सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न पूर्णपणे पुन्हा एकदा थांबवला आणि अजून एक डॉट बॉलची समाप्ती होत असताना 62 धावा मी म्हणेन चेस करायच्या होत्या 6 ओव्हरमध्ये. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग जरूर झाली, परंतु आता त्याच धावांचा पाठलाग करत असताना मी म्हणेन टॉप गिअरवरती बॅटिंग केली आहे. एक सिंगल इथे मिळेल आणि आता सिंगलच्या साथीला धावफलक स्कोरबोर्डवरती मी म्हणेन पुढे सरकत असताना 48 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. अजूनही 14 धावांची गरज आहे. बँकर प्रीमियर लीग एक विरंगुळा म्हणून नेहमीच आपले बँकर बंधू हे मात्र स्पर्धा खेळण्यासाठी येत असतात. फटका चांगला आहे, इथे देखील धाबा चांगल्या मिळतील. क्षेत्ररक्षक पोहोचतोय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
पहिला धक्का मैदानाच्या लागतोय. खूप चांगली बॅटिंग नितेश सिंगने केली आणि अखेर तो आता मैदान सोडतोय. बॅट्समन आउट. इथे देखील फटका तर चांगला आहे. दहा फलकावरती तुम्हाला 12 मिळतील. जाऊन पोहोचते टीमची टोटल स्कोर बरोबरती 58. 58 धाबा अजूनही फक्त आणि फक्त 4 धाबांची गरज. चला चेंडूची पूर्तता करा. नवीन बॉल द्यायचा आहे. चार धाबांची गरज आहे. इथे देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि अखेर मला स्टॉप करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आलाय. सामना फिनिश. सामना इथे जिंकलाय टीम आम्ही मुंबईकर या संघानं. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर क्षेत्ररक्षण करणारी टीम तुम्ही देखील भरपूर चांगला खेळलात. तुम्हाला पुढील वाटचालीस भरपूर साऱ्या शुभेच्छा.